ठाकरेंची राजकीय युती होणार का याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून रंगलेली आणि दरम्यान शिवसेना उभाटाचं मुखपत्र सामनामधून या युतीबाबत रोखठोक भूमिका मांडण्यात आलेली आहे। हिंदी सक्तीविरोधात दोन ठाकरे एकत्र आले, पण त्यांची राजकीय युती अद्याप जाहीर झाली नाहीये। ती युती होणं गरजेचं आहे अशी भूमिका सामनामधून स्पष्ट करण्यात आली आहे। दिल्ली महाराष्ट्राचे सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील। ठाकरेंच्या युतीची सर्वाधिक भीती एकनाथ शिंदेंना आहे असाही या लेखामध्ये उल्लेख केला आहे। गेल्या काही दिवसांआधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीवरती भाष्य करू नये असे आदेश दिलेत। राज ठाकरेंच्या आदेशामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झालाय, मात्र आता संभ्रम नको असं आवाहन रोखठोकद्वारे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे युतीबाबत नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील? मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे, लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे। आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल। पुढची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत आता पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कबड्डी संघटनेमध्ये काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबलाय, तसंच संस्था मोठीत ठेवण्याचा प्रयत्न ते करतायत। त्यामुळे आता कबड्डीमध्ये मला पुन्हा लक्ष घालावं लागेल असा सूचक इशारा शरद पवारांनी दिलाय। राज्य कबड्डी संघटनेचे अजित पवार हे अध्यक्ष असून अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरती थेट नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता कबड्डी संघटनेत सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची दाट शक्यता आहे। मूळ कबड्डी आहे, हा गेम जो आहे, हा जो खेळ आहे, त्याच्याचं जे कसब आहे त्याच्यावर कुठेतरी आक्रमण होते का काय असं त्या ठिकाणी दिसतं। म्हणून त्याच्यात लक्ष घालावं लागेल। मी जाहीरपणानं कबूल करतो की अलीकडे माझं लक्ष या कामात नव्हतं, पण एकंदर स्थिती ऐकल्यानंतर त्याच्यात लक्ष घालायची वेळ आलेली आहे आणि कबड्डीला जुने दिवस कसे येतील याची काळजी ती घ्यावी लागेल या निष्कर्षाची मी आहे। विरुद्ध शरद पवार असं त्यामध्ये जिथं कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे। मग ती तू कर किंवा आणखीन कोणी दुसऱ्या